अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता लवकरच श्रावण महिना सुरुवात होत आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण वैभवलक्ष्मीच्या व्रताला सुरुवात हे करतोच. पण बऱ्याच ताईंना वैभवलक्ष्मीचं व्रत नेमकं कधीपासून सुरुवात करावं हे नेमकं माहीत नसतं. तर ताईंनो बघा, श्रावण महिन्यातील कोणत्याही एका शुक्रवारी तुम्ही वैभवलक्ष्मीच्या व्रताला सुरुवात करू शकतो. जो पहिला शुक्रवार येतो श्रावण महिन्यातील त्या शुक्रवारपासून तुम्ही वैभवलक्ष्मी व्रताला आवर्जून सुरुवात करा. बघा, हे व्रत इतकं प्रभावी आहे ना, इतकं प्रभावी आहे. या व्रताने 100% काय तर 101% तुम्हाला त्या व्रताची प्रचिती, त्या व्रताचा अनुभव हा आल्याशिवाय आल्याशिवाय राहणार नाही. कारण हे व्रत खरंच इच्छापूर्ती करणारं हे व्रत आहे आणि 100% तुमची इच्छापूर्तीही होणार म्हणजे होणारच. आता हे व्रत तुम्हाला जॉब लागावा त्यासाठी करू शकतात, स्वतःचं घर हवं आहे त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकतात, किंवा समजा तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर त्यासाठी हे तुम्ही व्रत करू शकतात, किंवा तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन व्हावं कामामध्ये तर त्यासाठी तुम्ही हे प्रमोशन करू शकतात. काहीही असो, स्वतःचं घर होण्यासाठी असो, किंवा समजा काही तुमचा उद्योगधंदा व्यवसाय काही बिझनेस आहे तर त्याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ व्हावी, त्या बिझनेसमध्ये तुमची ग्रोथ व्हावी त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकतात. प्रत्येक महिलांनी हे व्रत तुमच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्यासाठी हे व्रत करू शकतात आणि 100% त्या व्रताने तुम्हाला जे हवंय ते मिळणार. ते म्हणजे या वैभवलक्ष्मीच्या व्रताने खूप प्रभावी असं हे व्रत आहे आणि अनुभवसिद्ध हे व्रत आहे. मी सुद्धा हे व्रत केलेलं आहे आणि मला सुद्धा खूप छान अनुभव आलेला आहे. ज्या कोणी माझ्या ताईंनी बहिणींनी हे व्रत केलेलं आहे तर त्यांनासुद्धा 100% ह्या व्रताचे अनुभव आलेले आहेत, प्रचिती आलेली आहे आणि तुम्हालाही येणार म्हणजे येणार. फक्त जे काही तुम्ही व्रत करत आहात ना तर ते विश्वास ठेवून श्रद्धायुक्त अंतकरणाने तुम्ही जर ते व्रत केलं तर त्या व्रताचं फळ तुम्हाला 100% मिळतं म्हणजे मिळतंच. चला तर मग जाणून घेऊया वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे, त्याची संपूर्ण माहिती, पूजा मांडणी कशी करावी, नैवेद्य कोणता दाखवावा, आरती उद्यापन कसं करावं, व्रत कधी करावं, व्रताचे नियम कोणते आहेत, त्यासाठी पूजा साहित्य नेमकं काय काय लागणार आहे, पूजा कशी करावी, किती दिवस व्रत करावे लागतात, त्याचे सर्व काही व्रताची सुरुवात ते उद्यापनपर्यंत तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. आता श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारपासून जर तुम्ही या व्रताला सुरुवात करणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुम्हाला शुक्रवारी लवकर उठून सर्व काही तुमची कामं आवरली की ज्यावेळेस तुम्ही पूजा करणार आहात तर देवपूजा ती सगळी काही उरकून घ्यायची. कारण हे व्रत बघा, वैभवलक्ष्मी व्रत 11 शुक्रवारचं तुम्ही करू शकतात किंवा 21 शुक्रवारचं करू शकतात आणि हे व्रत तुम्हाला संकल्पयुक्तच व्रत करायचं आहे. हे व्रत करण्याच्या आधी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि नंतर या व्रताला सुरुवात करायची आहे. व्रताची जो वेळ आहे तर ती सायंकाळी आहे. दिवे लागण्याच्या टायमिंगमध्ये तुम्हाला ह्या व्रताची पूजा मांडणी करायची आहे. सायंकाळी 6 ते 6:30, 7-7:30च्या दरम्यान तुम्हाला ह्या व्रताची पूजा करायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, पूजा मांडणीमध्ये तुम्हाला शुक्रवारी वैभवलक्ष्मी ज्या दिवशी शुक्रवारी व्रत आहे त्या दिवशी तुम्हाला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं, हळद टाकायची आणि थोडं गुलाबजल सुद्धा टाकू शकता तुम्ही. याने तुम्हाला जो तुमचा मुख्य दरवाजा आहे त्याला हळदीचं लेपन करून छान अशी स्वस्तिक काढून शुभलाभ काढून तुम्हाला छान असा तुमचा दरवाजा सुशोभित करायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित व्हावी, तुमच्या घरामध्ये स्थिर राहावी आणि माता लक्ष्मीचा कृपाआशीर्वाद तुमच्या घरावर राहावा. तर यापासून तुम्हाला शुक्रवारची सुरुवात करायची आहे आणि सकाळी सर्व काही तुमची पूजा झाली की तुम्ही सायंकाळच्या टायमिंगला अंघोळ करून पूजा मांडणी करू शकतात किंवा स्वच्छ हातपाय तोंड धुवून सुद्धा पूजा मांडणी करू शकतात. या दिवशी
शक्य असेल तर लाल रंगाचं वस्त्र तुम्हाला धारण करायचं आहे. लाल रंगाचा ड्रेस असो, साडी असो, पण शक्यतो लाल रंगाची साडी, हातात हिरव्या कलरच्या काचेच्या बांगड्या, कपाळाला हळदी-कुंकू किंवा टिकली अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण तुम्हीसुद्धा स्वतः तुमचा साज शृंगार करून ह्या व्रताला तुम्हाला बसायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी आपण तर फरशी तर पुसूनच घेत असतो. फरशी पुसल्यानंतर, स्वच्छ केल्यानंतर सर्वात आधी हळदी-कुंकाने तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे. त्याच्यावर तुम्हाला चौरंग ठेवायचा आहे आणि चौरंगावर तुम्हाला लाल रंगाचा कपडा, ब्लाऊज पीस किंवा जे काही कपडा असतो तो कपडा तुम्हाला अंथरायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला तांदूळ घेऊन तांदळाची रास म्हणजे रास ठेवायची. स्वस्तिक काढा किंवा तांदळाची रास ठेवा. आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, वैभव लक्ष्मी मातेचा फोटो बघा, जी अशा प्रकारे जी कमळामध्ये बसलेली असते वैभव लक्ष्मी, महालक्ष्मीचा तो फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. सर्वात आधी तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला दुधाने अभिषेक घालायचा आहे किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. आणि चौरंगावर थोड्या अक्षदा, हळदी कुंकू, फूल वाहून तुम्हाला गणपती बाप्पाची तिथे स्थापना करायची आहे. विड्याची पानावर सुद्धा करू शकतात किंवा तांदळावर सुद्धा करू शकतात. अशा प्रकारे गणपती बाप्पाची स्थापना केली की नंतर तुम्हाला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्याच्यात तुम्हाला हळदी कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची आहे आणि त्याच्यावर वाटी ठेवा किंवा प्लेट ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे. वाटीमध्ये तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला त्या तांदळामध्ये चांदीचा शिक्का असेल तुमच्याकडं तर तो ठेवायचा आहे किंवा एक चांदीचा शिक्का नसेल तर 1 रुपयासुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा सोन्याचा दागिना किंवा चांदीचा दागिना तुम्हाला त्या तांदळामध्ये ठेवायचा आहे. आणि नंतर तुम्हाला फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मूर्तीचीही छान विधीपूर्वक पूजा करायची आहे. गंगाजलने तुम्हाला किंवा गुलाबजलने फोटो स्वच्छ पुसून घ्या. मूर्तीवर सुद्धा छान प्रकारे अभिषेक घालून घ्या आणि मूर्तीची हळदी कुंकू लावून तिथे स्थापना करा किंवा फोटो ठेवा. छानपैकी लाल रंगाची फुलं वाहा, गुलाबाची फुलं वाहा आणि जो तुम्ही सोन्याचा किंवा चांदीचा दागिना तुम्हाला त्या वाटीमध्ये, तांदळाच्या प्लेटमध्ये, त्या तांब्यावर तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचे आहे. आता बरेच जण विड्याची पानंसुद्धा त्या तांब्याला लावतात. तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. नंतर जो काही तुम्ही नैवेद्यासाठी गोडाधोडाचा नैवेद्य बनवलेला आहे आणि ही सर्व सेवा करण्याच्या आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करून ही सेवा करायची आहे. पूजा मांडणी करायच्या आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, उदबत्ती लावायची आहे आणि नंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि सेवा करताना माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्ही मनामध्ये जप करत तुम्ही पूजा मांडणी करायची आहे. आणि त्याचबरोबर दिवसभर वैभव लक्ष्मी, जय श्री वैभव लक्ष्मी माता, जय श्री वैभव लक्ष्मी माता असं तुम्हाला दिवसभर जप करायचं आहे. ज्यावेळेस तुमच्या मुखामध्ये येईल त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करायचं आहे. पूजा मांडणीसुद्धा करताना तुम्हाला ही अशा प्रकारे पूजा मांडणी करायची आहे. आता लक्ष्मी माताला खीर खूप आवडती आहे तर तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी खिरीचा नैवेद्य बनवायचा आहे. गव्हाची बनवा, तांदळाची बनवा किंवा हे काही बनवणे शक्य नसेल तर गोड कोणताही एक पदार्थ तुम्हाला बनवायचा आहे नैवेद्यासाठी. सायंकाळी अशा प्रकारे सर्व काही पूजा मांडणी झाली की तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रताची एक पुस्तिका असते आणि ती पुस्तिकासुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. आणि सर्वात मेन म्हणजे श्रीयंत्राची सुद्धा तुम्हाला स्थापना करायची आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र जर असेल तर श्रीयंत्राची स्थापना करा. कमळगट्टीची माळ असेल तर कमळगट्टीची माळ ठेवून त्याच्यावर श्रीयंत्राची सुद्धा तुम्हाला कुंकुम अर्चन करून श्रीयंत्राची सुद्धा तुम्हाला स्थापना तिथे करायची आहे. आणि श्रीयंत्र नसेल तर जी वैभव लक्ष्मी व्रताची पोथी असते तर ती पोथीला श्रीयंत्र म्हणजे मागच्या बाजूला श्रीयंत्र असतं तर त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. ती पुस्तकसुद्धा वैभव लक्ष्मी मातेच्या फोटोजवळ तुम्हाला ठेवायचं आहे. आणि दुसरी जी पुस्तकं आहे, पोथी आहे तर ती पोथी तुम्हाला वाचण्यासाठी घ्यायची आहे. अशा प्रकारच्या 2 पोथ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत श्रीयंत्र नसेल तर. आणि नंतर मग सर्वात आधी तुम्हाला लक्ष्मी स्तवन जे आहे,
पोथीमध्ये, तर ते वाचायचं आहे. आणि नंतर लक्ष्मी स्तोत्र स्तवन जे आहे ते वाचून नंतर तुम्हाला जो सोन्याचा दागिना तुम्ही चांदीचा सोन्याचा किंवा शिक्का ठेवलेला आहे त्याची तुम्हाला हळदी कुंकू लावून लाल रंगाचं फूल वाहून पूजा करायची आहे. आणि ज्या अष्टलक्ष्मीचे जे काही फोटो आहेत त्या पोथीमध्ये सर्वांची तुम्हाला त्यांची खालची नावं वाचून ती सगळं काही वाचून तुम्हाला त्यांची पूजा अष्टलक्ष्मीची पूजा करायची आहे. आणि नंतर कहाणी वाचायला सुरुवात करायची आहे. कहाणी वाचायची झाल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीची आरती करायची आहे, वैभवलक्ष्मीची आरती करायची आहे. छानपैकी वैभवलक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तो जो नैवेद्य दाखवलेला आहे तर नैवेद्य ज्यावेळेस तुम्ही बनवणार आहात त्यावेळेस कांदा लसूण विरहित नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे. शुक्रवारी कांदा लसूण तुम्हाला खायचा नाही. अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही या शुक्रवार तुम्ही सोडू शकतात. अशा प्रकारे तुम्ही ही पूजा मांडणी 11 शुक्रवार म्हणा किंवा 21 शुक्रवार म्हणा अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. आणि संकल्प तुम्हाला सर्वात आधी संकल्पन सोडायचा आहे. सर्व तुमचं नाव सांगा, नंतर गोत्र सांगा आणि तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा सांगा. या इच्छेसाठी मी एवढ्या दिवसाचं हे व्रत करत आहे असं तुम्हाला सांगून संकल्प सोडायचा आहे. आणि अशा प्रकारे या व्रताला सुरुवात करायची आहे. पूजा मांडणी सर्व काही करायच्या आधी तुम्हाला अशा प्रकारे संकल्प सोडायचा आहे. मी शेवटला तुम्हाला सांगितलं, पण सर्वात आधी तुम्हाला हे करायचं आहे. अशा प्रकारे सर्व काही पूजा मांडणी ही करायची आहे. ज्यावेळेस तुमचे 11 शुक्रवार होतील किंवा 21 शुक्रवार संपन्न होतील, समजा आता शुक्रवार चालू आहे, मध्येच एका शुक्रवारी मासिक धर्म आला तर तो तुम्हाला शुक्रवार फक्त तुम्हाला त्या दिवशीचा शुक्रवारचा उपवास धरायचा आहे. तो शुक्रवार तुम्हाला ह्या म्हणजे 21 शुक्रवारमध्ये काउंट करायचा नाही. सुतक विटाळ काही आला तर तो पण तुम्हाला शुक्रवार धरायचा आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला मोजायचा नाही. अशा प्रकारे आणि तुम्हाला नंतर 21 शुक्रवार म्हणा 11 शुक्रवार म्हणा तुमचे पूर्ण झाले की नंतर उद्यापन तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे. तुम्ही 7 सुवासिनी 5 सुवासिनी किंवा 11 सुवासिनी तुम्हाला बोलवायच्या आहेत. प्रत्येकाला वैभवलक्ष्मी व्रताची एक पुस्तिका द्यायची आहे, केळी द्यायची आहे. समजा तुम्हाला खूप हौस असेल, तुम्हाला खूप काही करावं वाटत असेल तर तुम्ही त्यांना ब्लाऊज पीस सगळं काही शृंगाराचं सामानसुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकतात. गजरा देऊ शकतात. जेवायला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकतात किंवा कोणताही स्वयंपाक बनवू शकतात. किंवा समजा ते शक्य नसेल तर एकदम साधं आणि सिंपल त्यांना घरी बोलवा, त्यांना हळदी कुंकू लावा, त्यांचे हातपाय धुवा, एक पुस्तिका द्या, केळी द्या आणि खिरीचा नैवेद्य बनवा आणि त्यांना दूध किंवा खीर वाटीमध्ये द्या खाण्यासाठी किंवा घरी घेऊन जाण्यासाठी सुद्धा देऊ शकतात. अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात. जर तुम्हाला खूप सारा म्हणजे त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे करायचं असेल तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कसंही करू शकतात. अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या वैभवलक्ष्मी व्रताची तुम्ही उद्यापन पूजा मांडणी अशा प्रकारे करू शकतात. खूप म्हणजे खूप प्रभावी हे व्रत आहे. तुम्ही जर हे व्रत कराल तर तुमचे 100% तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती ताईनं पूर्ण होणार म्हणजे होणारच. आणि ज्यावेळेस तुम्ही हे व्रत कराल आणि तुमची इच्छा मनोकामना पूर्ण व्हाल तर नक्की तुम्ही या व्हिडिओ खाली छान अशी कमेंट करून तुम्हाला आलेला अनुभव नक्की शेअर करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.